क्षणापर्यंत चंद्रपूर जिल्हा हा कोरोना पॉझिटिव्ह पेशंटपासून मुक्त आहे। या शहरात एकही पेशंट आढळलेला नाही आहे, जिल्ह्यात आढळलेला नाही आहे। या स्थितीमध्ये आज चंद्रपूरकरांचं आम्ही करावं तितकं कौतुक आणि गौरव कमी आहे। मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे लॉकडाऊनचा निर्णय घेतला त्याची जगभर स्तुती होत असताना त्याचं स्वागत देशातील जनतेने केलं आणि पालन करताना चंद्रपूर जिल्हा नंबर 1 आहे। प्रामाणिकपणे अधिकारी आणि नागरिक या कामी लागले। मी आवाहन करीन जनतेला की 24 तारखेपासून लॉकडाऊन सुरू झालं होतं मार्च महिन्यात आणि 14ला ते संपणार होतं, परंतु परत त्याची मुदतवाढ प्रधानमंत्र्यांनी केली। मध्ये असा गैरसमज झाला की 20 तारखेपासून शिथिल होणार। त्यामुळे मी पाहतो की कालपासून आपल्या शहरामध्ये वर्दळ वाढत चाललेली आहे। अधिकारी वारंवार विनंती करीत असताना मी पण अधिकाऱ्यांच्या विनंतीला धरून आपल्याला विनंती करतो की प्रधानमंत्री महोदयांनी फार अभ्यास करून आपल्या सर्वांच्या सुरक्षेकरता देशाच्या सर्व जनतेच्या रक्षणाकरता हे आवाहन केलेलं होतं। म्हणूनच 3 मे पर्यंत आम्हा सगळ्यांना 24 मार्चपासून जे आपण पालन केलेलं आहे त्याचप्रमाणे अजूनही आपल्याला त्याचं पालन करावं लागेल। घरात राहावं लागेल। घर में रहो, घर में रहो, घर में ही रहो, ही जे वाक्य आहे आपल्याला या जन्मी नेहमी करता स्मरण राहील असे वाक्य आहे। कारण आम्हा सगळ्यांना जगायचं, लोकांना जगू द्यायचं आहे, आपल्या कुटुंबाला जगू द्यायचं आहे, निरोगी जगायचं आहे। ही फार मोठी गोष्ट आहे। घरात राहून महिना 2 महिने संयम लागतो। आपण संयमी आहात। प्रधानमंत्रीच्या विनंतीला आपण मान दिला पाहिजे। विनंती पुन्हा करतो, घरातून कमी निघा, शक्यतो निघूच नका। बाजार वगैरे मर्यादित बाहेर निघून केलं पाहिजे। मुलाबाळांची चिंता करा। घरातील ज्येष्ठ माता आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत, वडील आहेत, या सगळ्यांना पण आपण समोर ठेवून जीवन जगावं। घरचा कर्ता पुरुष जो आहे त्याने घरची पूर्ण देखभाल करताना आपण घरातून बाहेर निघू देऊ नये ही विनंती करतो। व्यापारी बांधवांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि अधिकारी फार प्रामाणिकपणे काम करत आहेत, त्यांना आपण सहकार्य करावं। त्यांना सहकार्य म्हणजे प्रधानमंत्री महोदयांच्या विनंतीला आपण मान देत आहात, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना आपण सहकार्य करीत आहात ही माझी भावना आहे। सगळ्यांना आरोग्याप्रती शुभेच्छा। सगळे लढू, आपल्या घरातून लढू कोरोनाविरुद्ध आणि हा कोरोना विषाणू राक्षस घरातून आपल्या घरच्या किल्ल्यातून त्याला पराभूत करू। सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा।